आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. की स्वानंदी आणि तिच्या बाळाला तू काहीही इजा करणार नाहीस. आठवतंय? लक्षात आहे डॅड. आणि ते प्रॉमिस मी निभावते सुद्धा. दॅट्स गुड. आणि मी सुद्धा स्वतःला एक प्रॉमिस केलाय की सरपोतदार घराण्याचा वारस फक्त आणि फक्त माझ्याच पोटी जन्माला येईल, त्या स्वानंदीच्या नाही. आणि ते प्रॉमिस मी पाळणार. दिवसभर घर आवरण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही का? हो ना, पण आता बऱ्यापैकी आवरून झालंय. हो. आता फक्त कलर करायचं बाकी आहे. तुम्ही दमला असाल ना? मी कसली दमले? माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हीच दमलात. मी फक्त ऑर्डर देत होते तुम्हाला, सगळी कामं तर तुम्हीच केली. बरं चला, आजही वरती टेरेसवर झोपूयात. चला. मणी सर, आपण इथेच झोपूयात ना आपल्या घरात. इथे? मणी सर, काल आपलं घर जळलं आणि त्याला एकट्याला सोडून आपण टेरेसवर जाऊन झोपलो. काल सगळ्यात जास्त त्याला आपली गरज होती. आपल्या प्रत्येक दुःखात त्याने आपल्याला सामावून घेतलंय. पण आपण काय केलं? त्याला एकट्याला सोडून टेरेसवर गेलो. नाही मणी सर, आपण इथेच झोपूयात ना, इथेच राहूयात आपल्या घरात. हो स्वानंदी, पण अजूनही जळालेला वास आहे इथे, तुम्हाला त्रास होईल त्याचा. नाही होणार त्रास. आणि तुम्ही आहात ना सोबत माझ्या. आणि हे तर आपलं घर आहे. नाही वाटणार मला भीती. लागेल मला झोप इथे. ठीक आहे स्वानंदी, काय सुंदर विचार करताना तुम्ही. कौतुक वाटतं तुमचं. म्हणजे निर्जीव गोष्टीची सुद्धा तुम्ही सजीव असल्यासारखी काळजी घेता. ज्या वस्तू आपल्याला सुख देतात, आनंद देतात, त्यांच्यावर प्रेम करून त्यांची काळजी घ्यायला काय हरकत आहे? आणि म्हणूनच आपण जमिनीला, नदीला आपली आई म्हणतो. आणि कुणाच ठाऊक, आपण या घरात झोपलो तर हे घरही खुश होईल. खरंय तुमचं. मी घालतो इथे अंथरूण. स्वानंदी, तुम्ही मस्त इथे तुमच्या बेडच्या जागेवर झोपा, मी झोपतो तिकडे. मणी सर, मी तिथे नाही, मी तुमच्या शेजारी इथे झोपेन. स्वानंदी, नाही स्वानंदी, म्हणजे काल आपण टेरेसवर झोपलो होतो, आपल्याकडे पर्याय नव्हता म्हणून आपण